नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 24 जुलै 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन म्हणजेच इंटरनॅशनल सेल्फ केअर डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 24 जुलैला. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 24 जुलैला आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन असतो आणि स्वकाळजी हा निरोगी जीवनशैलीचा मूलभूत आधार आहे आणि या दिवसाच्या निमित्ताने त्याला प्रोत्साहन दिलं जातं. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न दुसरा, भारतीय रेल्वे जगातील कोणत्या क्रमांकाची सर्वाधिक विद्युतीकृत मोठी रेल्वे व्यवस्था बनली आहे क्रमांकाच्या बाबतीत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारतीय रेल्वे. महत्वाचे पॉइंट्स पहा. आता भारतीय रेल्वे जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विद्युतीकृत मोठी रेल्वे व्यवस्था आहे. स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावरती आहे, हे लक्षात घ्या. आणि तिचे 100% विद्युतीकरण झालेले आहे. 2014 ते 2026 या काळामध्ये भारतीय रेल्वेने तब्बल 48,072 रूट किलोमीटर विद्युतीकरण पूर्ण केलेलं आहे. आणि रेल्वे विद्युतीकरणामुळे डिझेलवरील रेल्वेची डिपेंडन्सी कमी झाली आहे आणि रेल्वे वाहतूक रस्ते वाहतुकीपेक्षा सुमारे 89% कमी CO2 उत्सर्जित करते आणि पर्यावरणासाठी हे मोठं लेव्हलचं योगदान आहे. आणि जून 2026 पर्यंत भारतीय रेल्वेने 1260 मेगावॅट अधिक नवीनीकरण ऊर्जा क्षमता वापरायला सुरुवात केलेली आहे आणि 1161 मेगावॅट सौर ऊर्जा आणि 103 मेगावॅट पवन ऊर्जा याचा यामध्ये समावेश आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती देशव्यापी बंदी लागू करणारा युरोपियन संघातील पहिला देश कोणता ठरलाय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रान्स या देशाने अशी बंदी आणलेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती देशभर बंदी घालणारा कायदा मंजूर केलेला आहे नुकताच. आणि 21 जुलै 2026 रोजी हा कायदा संसदेत मंजूर केला आणि युरोपियन संघामध्ये असा कायदा करणारा फ्रान्स हा पहिलाच देश त्यामुळे ठरला आहे. आणि 1 सप्टेंबर 2026 पासून 15 वर्षांखालील मुलांना नवीन सोशल मीडिया खाते सुरू करता येणार नाहीये आणि जानेवारी 2027 पासून मुलांनी आधीच उघडलेली सोशल मीडिया खातीही बंद करावी लागणार आहेत. आणि या बंदीची अंमलबजावणी आरकॉम ही संस्था करेल. ठीक आहे, आणि सोशल मीडियाच्या वापरावरती मुलांसाठी सर्वात कठोर राष्ट्रीय निर्बंध आणण्याचा फ्रान्सने निर्णय घेतलेला आहे या माध्यमातून. पुढील प्रश्न पहा. प्रश्न चौथा, मुख्यमंत्री युवा सुयोग प्लॅटफॉर्म कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थानचा आहे ही योजना. महत्वाचे पॉइंट्स पहा. राजस्थानने जुलै 2026 मध्ये मुख्यमंत्री युवा सुयोग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे आणि याचा शुभारंभ जयपूरमधील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून झाला. आणि सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून हा उपक्रम बगरू विधानसभा आणि बरान जिल्ह्यात सुरू झालेला आहे. आणि या प्लॅटफॉर्ममुळे युवकांना क्रीडा, कौशल्य विकास, रोजगार आणि समाजसेवेची संधी मिळते. युवक युवा सुयोग पोर्टलवरती नोंदणी करून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल या क्रीडांचाही समावेश
करण्यात आलेला आहे आणि शाळा, महाविद्यालय आणि पंचायत किंवा शहरातील क्रीडांगणांचे डिजिटल मॅपिंग देखील या माध्यमातून केले जाणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न पहा, प्रश्न 5वा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वैभव सूर्यवंशी. महत्वाचे पॉइंट्स पहा. वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारा सगळ्यात तरुण फलंदाज ठरला आणि त्याने 23 जुलै 2026 रोजी भारत विरुद्ध झिम्बाब्वे T20 इंटरनॅशनल सामन्यामध्ये हा विक्रम केलाय आणि सामना जो होता तो हरारे स्पोर्ट्स क्लब झिम्बाब्वे येथे झाला आणि फक्त 18 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केलं आणि हे त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक होतं आणि या खेळीने त्याने सचिन तेंडुलकर यांचा जुना विक्रम मागे टाकलेला आहे आणि वैभव हा डावखुरा सलामीवीर खेळाडू आहे आणि भारताने झिम्बाब्वेवरती 7 गडी राखून सोपा विजय या दरम्यान मिळवलाय. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 6वा. एशियानच्या यशस्वी अध्यक्षपदासाठी भारताने कोणत्या देशाला पाठिंबा व्यक्त केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फिलिपिन्सना आपण पाठिंबा दिलेला आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. डॉक्टर एस जयशंकर यांनी फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांची मनिलामध्ये भेट घेतली आणि भारताने एशियनचे अध्यक्षपद योग्यरित्या पार पाडण्यासाठी फिलिपिन्सला स्पष्ट पाठिंबा दिलेला आहे आणि या भेटी ईस्ट एशिया समिट निमित्ताने पार पडलेल्या आहेत आणि इंडिया फिलिपिन्स प्लॅन ऑफ ॲक्शन 2026 ते 29 राबवत आहेत आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संबंध आणखीन घट्ट होत आहेत. या सगळ्या बैठकी, चर्चा आणि सहभागातून ईस्ट एशिया समिट आणि द्विपक्षीय सहकार्य क्षेत्रामध्ये भारत आपली भूमिका ठळक करत आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 7वा. नीती आयोगाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. अनुराग जैन यांची नीती आयोगाच्या CEO पदावरती निवड झालेली आहे. ते 1989 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांचं जे कॅडर होतं ते मध्य प्रदेश असं आहे आणि त्यांच्या या नेमणुकीला अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट म्हणजे ACC ने मंजुरी दिली आहे आणि नेमणुकीचा आदेश जो आहे तो DOPT ने जाहीर केला. अनुराग जैन यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते आपले पदावरती राहतील आणि नीती आयोग इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 मध्ये गुजरात जो आहे तो प्रथम क्रमांकावरती आहे आणि यामध्ये गुजरातला 56.6 गुण मिळालेत. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि महाराष्ट्राचे गुण आहेत 53.7 आणि तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावरती आहेत, त्यांचे गुण आहेत 53.3. हे लक्षात ठेवा, इंडेक्स आणि गुण आणि क्रमांक राज्यांचे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 8वा. DRDOने कुशा क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कुठे केलेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेट, ओडिशा येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. DRDOने कुशा या दीर्घ पल्ल्याच्या पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. ही जी चाचणी आहे ते ओडिशातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरती घेण्यात आलेली आहे आणि कुशा ही लॉंग रेंज सरफेस टू एअर मिसाईल प्रणाली आहे, हे लक्षात ठेवा. आणि चाचणी दरम्यान उच्च वेग आणि उंचीवरील इलेक्ट्रॉनिक्स लक्ष अचूक भेदण्यात आलं आणि ही प्रणाली मोठ्या अंतरावरती आणि विविध उंचीवरती हवाई धोक्यांना सामोरे जाऊ शकते, ही तिची गुणवत्ता आहे. आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOच्या टीमचं यासाठी अभिनंदन देखील केलं आणि कुशाची यशस्वी चाचणी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील मोठी कामगिरी आहे असं मानलं जातं. पुढील प्रश्न पहा, प्रश्न 9वा.
11व्या अखिल भारतीय पोलीस जुडो क्लस्टर 2026 स्पर्धेचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हैदराबाद येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. 11व्या अखिल भारतीय पोलीस जुडो क्लस्टर स्पर्धेचं उद्घाटन हैदराबादमध्ये झालंय आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी या स्पर्धेची सुरुवात केली आणि गाचीबौली बालयोगी स्टेडियम मध्ये या स्पर्धा होत आहेत आणि यंदा या स्पर्धेची 11वी आवृत्ती आहे. ठीक आहे. आणि क्रीडा क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 4480 कोटींची तरतूद झालेली आहे आणि भारताचं लक्ष हे 2036 पर्यंत जगातील टॉप 10 क्रीडा स्पर्धांमध्ये स्थान मिळवणं असं आहे. आणि जुडो क्लस्टर स्पर्धा पोलीस दलातील क्रीडा कौशल्य वाढवतात. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 10वा. केंद्र सरकारने किती इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्सला तामिळनाडूमध्ये मंजुरी दिलेली आहे? तामिळनाडूमध्ये विचारलं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2 इतक्या. महत्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने तामिळनाडूमध्ये 2 इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर्स मंजूर केलेले आहेत आणि या दोन्ही प्रकल्पांची एकूण किंमत ही 1012 कोटी इतकी आहे आणि पहिले EMC मंदलूर येथे 474.3 एकर मध्ये उभारणार असून त्यावरती जवळजवळ 587.47 कोटी खर्च येईल. आणि तमिळनाडू हे भारतातील मुख्य इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र यामुळे बनलेलं आहे आणि कांचीपुरम, चेन्नई, चेंगलपट्टू, कृष्णगिरी, तिरुवल्लूर आणि कोयंबतूर हे तमिळनाडूमधील महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे जिल्हे आहेत. हे लक्षात ठेवा साधारण. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 11वा. कोणत्या राज्याने अग्निवीरांना पोलीस, वन आणि कारागृह विभागातील थेट भरतीमध्ये 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, छत्तीसगड या राज्याने. छत्तीसगड सरकारने अग्निवीरांसाठी 10% आरक्षण जाहीर केलेलं आहे आणि हे आरक्षण थेट भरतीसाठी लागू आहे. आणि पोलीस विभागातल्या कॉन्स्टेबल, वन विभागातल्या फॉरेस्ट गार्ड आणि कारागृह विभागातील वॉर्डन या पदांसाठी आरक्षण मिळणार आहे. आणि हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालाय आणि ज्याला मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे अध्यक्ष होते त्याचे. आणि बैठक मंत्रालय रायपूर येथे झाली. आणि आरक्षणाचा कायदा फक्त 4 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांनाच मिळणार आहे, हा नियम आहे त्यामध्ये. आणि तसेच सेवेसाठी वैध प्रमाणपत्र असणं देखील आवश्यक असणार आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. ऑपरेशन सदन रेडिनेस 26-2 या बहुराष्ट्रीय सागरी सुरक्षा प्रशिक्षण सरावाचा समारोप कुठे झालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोची येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑपरेशन सदन रेडिनेस 26-2 चा समारोप जो आहे तो 23 जुलै 2026 रोजी झालाय आणि हा सराव 20 ते 23 जुलै 2026 दरम्यान 4 दिवस कोचीच्या दक्षिण नौदल कमांड मध्ये पार पडला. या बहुराष्ट्रीय सागरी सुरक्षा सरावामध्ये 27 देशांचे 276 प्रतिनिधी सहभागी झाले होते आणि 76 प्रशिक्षक आणि तज्ञांनी प्रशिक्षण दिले आणि 4 आंतरराष्ट्रीय संस्थांचा यामध्ये सहभाग देखील होता. आणि एकूण 3800 ट्रेनिंग मॅन आवर्स या 4 दिवसामध्ये तयार झाले. आणि या सरावामुळे भारतीय नौदल आणि CMF यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत झाले आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 24 जुलै 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहे. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.